महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी केंद्रीय मंत्री श्री कराड साहेब, शहर भाजपाचे अध्यक्ष बोराळकरजी आणि सर्व माझे मंचावरील सहकारी, आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले संभाजीनगरमधले इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सर्व सहकारी मित्रांनो, आपण पाहताय की 4 तारखेला विड्रॉल संपलेला आहे, नामांकन पत्र मागे घेण्याची दिनांक संपलेला आहे आणि प्रचाराला जोर आता सुरू झालेला आहे। 2 वर्षामध्ये भक्कम कामगिरीच्या आधारे जे काम आपल्या महायुती सरकारने महाराष्ट्रात केलं, त्या कामाच्या पार्श्वभूमीवर, ते कामाच्या आधारावर जे चांगलं काम झालेलं आहे, उत्तम काम झालं आहे, त्या आधारे मतदारांना आव्हान करण्याचं काम, विनंती करण्याचं काम आम्ही सर्व नेते मंडळी महाराष्ट्रातली आणि देशातली सुद्धा या निवडणुकीमध्ये लक्ष देऊन आहेत। प्रत्यक्ष मतदारांना गाठीभेटी करण्यावर जोर आहे आणि एकंदरीतच भाजप महायुतीकडे आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर निश्चितच आज आहे। त्यामुळे ही निवडणूक कॉन्फिडन्सनी आम्ही लढवत आहोत। मतदारांचा कौल महायुतीच्या बाजूने आहे, त्याच्या मागे केलेली कामं आहेत, सरकारचं परफॉर्मन्स आहे आणि विरोधकांचं नॉन परफॉर्मन्स, म्हणजे विरोधात असताना सुद्धा नॉन परफॉर्मन्स हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। काँग्रेसने आपला आत्मविश्वास गमावलेला आहे, अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत दिसून येत आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्रातील काही वर्तमानपत्रामध्ये आणि आजसुद्धा ज्या जाहिराती काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्या जाहिराती फारच गमतीदार आहेत। किंबहुना त्या जाहिरातीमध्ये प्रकाशक कोण आहे हे माहीत नाही। त्या जाहिराती तेलंगणामध्ये केलेल्या कामासंदर्भात आहेत आणि खाली म्हणतात की महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला मतदान करा, तिन्ही पक्षाचे सिम्बॉल त्यात देण्यात आलेले आहेत। म्हणजे एखाद्या राष्ट्रीय पक्षाला महाराष्ट्रातल्या नेत्यांचे फोटोवर आहेत, पण राष्ट्रीय नेत्यांचे फोटो आहे, महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचा फोटो या जाहिरातीमध्ये काँग्रेसला देता आलं नाही। हा याचंच उदाहरण आहे की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या किंवा महाआघाडीच्या या सगळ्या नेत्यांवर विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेचा नाही आहे, म्हणून त्या भीतीपोटी राष्ट्रीय नेत्यांचे फोटो छापले जातात, खाली प्रकाशक छापल्या जात नाहीत आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो देऊन ती जाहिरात केली जाते। तेलंगणामध्ये काय घडतंय, तेलंगणामध्ये काय घडते आपण पाहाल की त्याच्यामध्ये सगळ्यात आज जे काय गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, बहुतांश योजना अर्धवट राहिल्या आहेत, किंबहुना त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत, काही बंद झाल्या, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्यामुळे आपल्याला हे सांगितलं पाहिजे, आचारसंहिता सुरू असताना मतदानाचे आवाहन करणाऱ्यावर प्रकाशक टाकणं बंधनकारक आहे। आज कुठल्याही जाहिराती ज्यावेळेस येतात, प्रकाशक, मुद्रक, ज्या काही गोष्टी टाकाव्या लागतात कायद्याने, त्यासुद्धा त्या जाहिरातीमध्ये, म्हणजे ते काय अपवाद आहेत का? महाविकास आघाडी या जाहिरातीच्या, निवडणूक आयोगाच्या सगळं नियम धाब्यावर बसून अशा प्रकारची ज्या जाहिरात देत असेल, आमची विनंती आहे या सगळ्या गोष्टीकडे निवडणूक आयोगाने सुद्धा गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे। तसंच या जाहिरातीबद्दल भाजपच्या प्रदेश पातळीवरून सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आम्ही पाहत आहोत की निवडणूक आयोग या सर्व गोष्टीकडे किती गांभीर्याने लक्ष देणार आहे। एकतर आपण पाहाल की महाराष्ट्रातल्या एकही काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही, मग तेलंगणाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर अवलंबून राहण्याची वेळ का यावी, हा त्यातला कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्याला हे माहिती असेल, हे जे काही चाललं आहे हे मुळातच पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे। म्हणजे इतर राज्याच्या मुख्यमंत्री टाकणे, प्रकाशन नावं त्यांची न टाकणे, फोटो न टाकणं, आणि आपल्याला ही कल्पना असेल की या जाहिरातीमध्ये केलेले दावेसुद्धा वस्तुनिष्ठ नाही आहेत, विसंगत आहेत। कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामध्ये काँग्रेसने अनेक मोठ्या घोषणा केल्या, मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यातसुद्धा राज्यातील काँग्रेस सरकारं ही अपयशी ठरलेली आहेत। हे वास्तव आहे। तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल या सगळ्या राज्यामध्ये त्या योजना नीट राबवल्या गेल्या नाहीत। तेलंगणामध्ये कृषी कर्ज माफ करण्यासाठी
33,000 कोटीहून अधिक रकमेची आवश्यकता होती. कृषी कर्ज माफ करण्यासाठी 33,000 कोटीहून अधिक रकमेची आवश्यकता होती, पण त्यामध्ये केवळ निम्म्या रकमेची तरतूद केली आणि 16 लाखाहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. म्हणजे योजनेचा फायदासुद्धा ज्या अनाऊन्स केल्या त्यासुद्धा त्याच्यामध्ये लोकांना मिळू शकला नाही आहे, हे वास्तव आहे. त्याचबरोबर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 शेतमजूर म्हणजे शेती कसणाऱ्या म्हणजे जे आपण टेनंट फार्मर्स म्हणतो, शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000, शेतमजुरांना 12,000 आणि महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे तेलंगणा काँग्रेसचे आश्वासनसुद्धा सत्तेत आल्यानंतर त्यांना पूर्ण करता आलेलं नाही. राज्य सरकारकडून पैसे मिळत नसल्याने वीज निर्मिती व वीज वितरण विभागसुद्धा गंभीर आर्थिक संकटात सापडलेला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लाखो महिलांना दर महिन्याला दरमहा 1,500 रुपये म्हणजे 46,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी आचारसंहितेच्या अडचणी येऊ नयेत त्या अनुषंगाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच पैसे मिळण्यात अडचण येऊ शकतात इलेक्शनमुळे, म्हणून 2 महिन्याचं ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा 5 महिन्याचे साधारण 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. म्हणजे एखाद्या वेळेस आचारसंहितेचे प्रश्न निर्माण झाले असते, योजना दिवाळी असताना लोकांना वेळेवर पैसे मिळाले नसते, पण 2 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स दिले आणि 7,500 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. त्यामुळे विरोधक एवढे घाबरले की निवडणुकीनंतर या योजना बंद होणार आहेत अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून सातत्याने सुरू झालेला आहे. एवढंच नाही तर या योजना बंद करण्याकरता सुद्धा कोर्टामध्ये काही मंडळी गेली. काही काँग्रेस नेत्यांनी घोषणा केल्या की आम्ही ही योजना आल्यावर बंद करणार आणि मग त्याचा परिणाम लोकांना दिसू लागला की घाबरलेले आहेत. या योजनांची एवढी पॉप्युलॅरिटी आहे, या योजनांचा सगळा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे, म्हणून कोर्ट कचेऱ्या केल्या, पण कोर्टाने सुद्धा त्यांना जुमानलं नाही, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर EWS, OBC आणि मराठा मुलींनासुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 100% सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही होतकरू मुलीचं शिक्षण पैशामुळे आणणार नाही, ही योजना आता लागू झालेली आहे. युवा कार्य प्रशिक्षणामध्ये एक अभिनव उपक्रम आमच्या महायुती सरकारने घेतला आहे. लाखो मुलांची निवड केली आणि त्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमसुद्धा योजनेची अंमलबजावणी आता राज्यात सर्वत्र सुरू झालेली आहे. 7.5 हॉर्स पॉवर्सपर्यंत कृषी पंपांना मोफत वीज, आज शेतकऱ्यांना 0 बिल आज आम्ही इश्यू करत आहोत. 0 बिल ज्याला म्हणू आपण, की शेतकऱ्यांना जाणीव आहे की हे बिल आज बिल येतं आहे पण पैसे शासनाने भरलेले आहेत याची जाणीव आज लोकांना होऊ लागलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सगळ्या योजना, ज्या काही घोषणा महायुती सरकारने केलेल्या आहेत त्या घोषणांची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या फील्डवर सुरू झालेली आहे. या फक्त घोषणा राहिलेल्या नाही आहेत, तर अंमलबजावणीसुद्धा याची सुरू झालेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ, निराधार, दिव्यांग नागरिकांना या विविध योजनांमध्ये पूर्वी 1,000 रुपये अनुदान मिळायचे, ते आता 1,500 करण्यात आलेलं आहे. 1 रुपयात शेती पीक विमा ही सुद्धा आता राबवली, क्रॉप इन्शुरन्स जो आहे तो 1 रुपयात राबवला जात आहे. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये सुद्धा राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. त्यामुळे महायुती सरकारचे अनेक चांगले निर्णय आहेत, ज्यामुळे शेतकरी, महिला, युवक सर्व समाज घटकांना त्याचा लाभ होत आहे आणि हे सर्व लोक आज महायुतीच्या बरोबर आहेत या निवडणुकीमध्ये. त्यामुळे दिलेला शब्द पाळणारं हे महायुतीचं सरकार आहे, हे लोकांना जाणवतं आहे. घोषणा नाही आहेत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी सगळ्या गोष्टींची निश्चित सुरू झालेली आहे. आपल्याला माहिती की महायुतीच्या सरकारची लाडकी बहीण योजनासुद्धा सुरू झाल्यानंतर त्या योजनेची खिल्ली उडवण्याचं काम सुरुवातीला झालं. लोकांना वाटलं अंमलबजावणी होणारच नाही, काहीतरी बोलतायत, गप्पा मारतायत. पण ज्यावेळेस सुरू झाली योजना त्यावेळेस कोर्टात गेली, मी सांगितलंच मगाशी, योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला पण ते काही झालं नाही. त्यामुळे या योजनेची यशस्वीता आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद जो योजनेला मिळत आहे हे पाहून इतर राजकीय पक्ष देखील या योजनेबद्दल आता कौतुकास्पद बोलू लागले की चांगली योजना आहे म्हणून. आणि त्यामुळे
ही योजना सरकार सुरू ठेवेल आणि यापुढे सुद्धा या आमच्या सरकारच्या माध्यमातून निवडणुकीनंतर सुद्धा या योजना आम्ही चालू ठेवणार आहोत. या प्रकारची प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे हा विषय आपण पाहत आहे की या सगळ्या गोष्टीचं यश या निवडणुकीचा मूळ कळीचा मुद्दा जो आहे की सरकार परफॉर्मिंग गव्हर्नमेंट आहे, काम करणारं सरकार आहे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारं सरकार आहे. मागच्या लोकसभेला फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाला. म्हणजे संविधान बदलणार आहे, आरक्षण तुमचं जाणार आहे, अनेक गोष्टी फेक नॅरेटिव्ह सेट करून मागची लोकसभा निवडून आणण्यामध्ये काही प्रमाणात लोकसभेला यश इतर विरोधकांना मिळालेलं आहे. परंतु एकदा हा लॉटरी लागली म्हणून नेहमी लॉटरी लागायचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. लोकांना त्या गोष्टीची जाण आहे की या सगळ्या फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून आपलं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे. खोट्या नाट्या सगळ्या बातम्या पसरवून एका प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि त्यामुळे या सगळ्या योजना ज्या काही आणलेल्या आहेत त्या सातत्याने चालू राहाव्यात. लोकांची साथ आम्हाला नक्की मिळते आहे आणि फेक नॅरेटिव्हला लोकांनी बळी पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न हा आम्हा सर्वांचा आहे. आणि त्यामुळे मोठी यंत्रणा भाजपाची आहेच. बूथ पातळीवर कराडसाहेब लक्ष देऊन आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहेत, बूथ कमिटी मेंबर्स आहेत, संघटनात्मक ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याही जबाबदाऱ्या पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते एका दिलाने एका मुखाने काम उत्तमपणे चाललं आहे. आणि त्या मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती निश्चितच सरकार स्थापन करू शकेल, बहुमताने स्थापन करू शकेल अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्यामार्फत लोकांना एवढंच आव्हान करायचं आहे, आगामी 20 तारखेला लोकांची साथ मिळावी. त्यासाठी ज्या आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते खरं आमचं परफॉर्मन्स आहे. ते डोळ्यासमोर ठेवून जनतेने आम्हाला साथ द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यम. येस, हो, कुणावर? भाजप. हां, मी सेक्युलरच आहे ना, अजूनही सेक्युलर आहे मी. हिंदुत्ववादी म्हणजे सेक्युलर माणूस हिंदू असू शकत नाही का, असं काय आहे का? हा जुना झाला प्रश्न, मला फार लोकांनी विचारला हा विषय. हां, परंतु मला सांगायचं एवढंच आहे, आजही मी सेक्युलर आहे, पण त्याबरोबर हिंदूही आहे मी. पण हिंदू आहे म्हणून सेक्युलर नाही असं म्हणता येईल का आपल्याला? अजिबात नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये लेफ्टिस्ट संघटना काम करणार, तुम्ही शहरी नक्षलवाद त्याच्यामध्ये दिसून येतो आहे, तुम्ही त्याचे संयोजक होता. पहिल्यांदा महाराष्ट्रात एंट्री केल्यानंतर त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. तुम्हाला दिसलं का की त्यामध्ये लेफ्टिस्ट संघटना काम करतो? नाही, मी फक्त नांदेड जिल्ह्यापुरती होतो, त्याच्यामुळे बाकी जिल्ह्यात काय झालं मला माहित नाही याच्यावरती. त्याच्यामध्ये राहुल गांधी सराउंडेड बाय अर्बन नक्षलीस्ट, तुम्ही त्या पक्षात बरेच वर्ष होता, राहुल गांधी सोबत होता, तुम्हाला दिसले काय अर्बन नक्षलीस्ट? मला मागच्या पक्षात असतानाच्या कुठल्याही गोष्टीचा मला संबंध राहिलेला नाही आहे. आज मी BJPचं काम करतो आहे आणि BJPच्या एकंदरीत वर्किंगमध्ये पूर्णपणे मी एकरूप झालेलो आहे. त्यामुळे मागे काय झाल्याची मला काही घेणं देणं नाही. मला उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत आणि गृहमंत्र्यांना नक्षलिझमच्या बाबतीमध्ये पूर्ण माहिती असेल. मी काही सरकारचा भाग नसल्यामुळे यातली डिटेल्स मला काही उपलब्ध नाही आहेत. मी माहिती घेईन, फडणवीस साहेब माहिती घेईन. दुसरा प्रश्न. हो ना, हो, अर्धी नाही 1/3 गेली माझ्याकडून. पण मला सांगायचा उद्देश एवढा आहे, जोपर्यंत मी काँग्रेसमध्ये होते ते प्रामाणिकपणे काम केलंच आहे, मी कुठे नाकारतो. मला जाणीव, आमचा एरिया तसा नक्षलग्रस्तच आहे ना, आमचा सगळा बॉर्डर एरिया आहे. नांदेड जिल्हा हा सगळा बॉर्डरिंग एरिया आहे आणि आम्ही नक्षलिझमला अनेक वेळा फेस केलेला आहे. त्यामुळे कदाचित गृहमंत्र्यांना याची अधिक माहिती असावी, मला त्यातली माहिती नाही आहे. तुझं काय नाही का दत्ता? हां, असं कोण म्हणलंय?
ते काही आवडलं काय मला काय त्यांचा त्यांच्या प्रश्नावर हा, प्रत्येक त्यांच्या ठिकाणी मी आव्हानावर. कमेंट का करावं? ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. कोणी कुठे काय काय खावं आणि काय प्यावं त्यांचा विषय आहे तो. अशा पद्धतीने बोलणे कितपत योग्य आहे? याच सभेत एमआयएमचे एका उमेदवारांना असं म्हटलंय की विधानसभेत घुसून, नितेश राणेंना आम्ही विसरू ना, विधानसभेत घुसून नितेश राणेंना मारू. कोण म्हणाल असं? असं आहे, आम्ही भाजपमध्ये कुठल्याही हिंसाचार सभागृह हे एकमेकांना मांडण्याकरता नाही, मुद्दे मांडण्याकरता गुद्दे करण्यासाठी नाही आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. भाजपमध्ये एक आचारसंहिता आहे. आम्ही कुठलीही गोष्ट चर्चेच्या आहे, सभागृह चर्चेसाठी आहे. सभागृहामध्ये महाराष्ट्राचे अनेक हिताचे प्रश्न चर्चेला जातात. त्यामुळे मुद्दे सोडून गुद्द्यावर आम्हाला याची इच्छा वाटत नाही आणि तो त्यांचा प्रश्न काय. विकास योजना समजून सांगतायत, मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की आमची रिफायनरी आहे ती होऊ देणार नाही, म्हणजे कोकणामध्ये मतं काढून घेण्यासाठी किंवा जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी हा मुद्दा घेतला. म्हणून हा जुना विषय आहे. मुद्दा एवढाच आहे, एखादा प्रकल्प जर महाराष्ट्राच्या हिताचा असेल, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येत असेल आणि लोकांची संमती असेल, असे 100% संमती कुठल्याच प्रकल्पावर होत नसते. परंतु एकंदरीत कल जो आहे, आता जो काही गैरसमज होते ते बरेच निवळलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होऊन रोजगार निर्माण होत असेल तर त्याला हरकत काय. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, आम्ही महाराष्ट्र हा गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रमाण, आपण काल पाहाल की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या स्टेटमेंट केल्या आहेत की महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे आमचे काम राहिलेले आहेत. पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण आम्ही केलेले आहे. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की आज नेटवर्क आम्ही निर्माण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अधिकच्या इन्व्हेस्टमेंट्स आल्या पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कारण नेक्स्ट टार्गेट आमचं जे आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन जास्तीत जास्त स्टेटमध्ये झालं पाहिजे, हा आमचा फोकस आहे. त्यामुळे कधी कधी होतं असं की बरेचसे उद्योग राज्यात आणत असताना काही पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, स्थानिक लोकांचा काही विरोध असतो, पण ते मुद्द्याचं म्हणजे वास्तविक लक्षात घेऊन त्या लोकांशी चर्चा करून सोडवले गेले तर तो विरोध मावळतो, असा माझा अनुभव आहे. आणि म्हणून मला वाटते की जे काही उद्धव ठाकरे बोलत आहेत पॉलिटिकल स्टेटमेंट्सच्या ऐवजी वास्तव पाहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय जेव्हा सरकार कोणाचंही असू घेत असताना त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे, असं माझं मत आहे. लोकसभेला तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बैठका घेतल्या जिल्ह्यामध्ये, पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही विरोध आहे भाजपचा लोकांमध्ये जाऊन सांगा, तरी त्याचं जास्त काही फळ लोकसभेला मिळालेलं नाही. आता ही तीच परिस्थिती आहे आणि आता तुम्ही आज सलग तिसऱ्या दिवशी तिसरे मराठा नेता आहात भारतीय जनता पार्टीचे, हे या शहरामध्ये येऊन आरोपांची राळ पुन्हा विरोधकांना उगवतात. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मराठ्यांचं मतदान होण्याची परिस्थिती अजूनही नाही. तुम्ही काय त्याच्यावर मंथन करता? नाही, वास्तव नाही आहे. पहिल्यांदा मला हे स्पष्ट केलं पाहिजे की ही पत्रकार परिषद विरोधकांवर काही आगपाखड करण्यासाठी पत्रकार परिषद नाही आहे. आमच्या पक्षाचं धोरण, आमच्या पक्षाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार राज्यामध्ये अधिकाधिक प्रमाणावर निवडून यावेत याकरता बाजू मांडण्याकरता आमची ही पत्रकार परिषद आहे. अनुषंगिक काही प्रश्न आले तर आमची भूमिका आम्हाला मांडावीच लागेल. आमच्यावर जर आरोप होत असतील तर त्याला प्रत्युत्तर आम्हाला द्यावंच लागेल. कारण त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही गपचूप सहन करत राहावं असं तर होणार नाही. कारण शेवटी हे निवडणूक आहे, रणभूमीवर आम्ही आहोत आणि समोर अटॅक झाल्यानंतर उत्तर प्रत्युत्तर द्यावंच लागेल आम्हाला. त्यामुळे तो भाग कृपया गैरसमज लोकांतून काढून टाका. ही पत्रकार परिषद आमच्या उमेदवारांना सकारात्मक मुद्दे आमच्याकडे भरपूर आहेत, कारण मी परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्यामुळे आमचे परफॉर्मन्स लोकांसमोर गेलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे, मला वाटतं मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जास्ती गैरसमज जास्त आहे. या सरकारने काय केलं आहे हे सांगणं आवश्यक आहे ना. म्हणजे मी सुद्धा आमच्या जिल्ह्यात फिरलो, मराठवाड्यात फिरलो, अनेक फोरमवर मी बोललेलो आहे की आज 10% आरक्षण हे महाराष्ट्रात लागू झालं आहे की नाही. 10% एकनाथ शिंदे सरकारने, आमच्या सरकारने, महायुती सरकारने 10% आरक्षण लागू झालं आहे. त्या 10% आरक्षणामुळे जी भरती राज्यात झाली, पोलीस भरती असो, ऊर्जा विभागाची भरती असो, आरोग्य विभागाची भरती असो, हजारो लोकांना नोकऱ्या लागल्या. जाहिरातीत देऊन 10% SC-BCचा उल्लेख त्याच्यामध्ये होता, त्याप्रमाणे लोकांना नोकऱ्या लागल्या, लोक एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये मिळाली आणि लोक गेले त्याच्यामध्ये. दुसरा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी 10% ज्यांच्याकडे जुने सर्टिफिकेट्स म्हणजे डॉक्युमेंट्स मिळाले, ज्यांच्याकडे कुणबीचा उल्लेख आहे त्यांना सर्टिफिकेट्स देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये शिंदे समिती येऊन गेली. शिंदे समितीने अनेक ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट्स तपासले. त्या डॉक्युमेंट्समध्ये उल्लेख ज्या ठिकाणी कुणबीचा आला त्या डॉक्युमेंट्सप्रमाणे लोकांना सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या आधारे सुद्धा त्यांना कुणबी आणि OBC सर्टिफिकेट त्यांना आपोआप नोकऱ्या त्यांनाही मिळालेल्या आहेत.
गुन्हे अनेक विषयावर गुन्हे लोकांचे मागे घेण्यात आले. जे किरकोळ स्वरूपाची आंदोलनं होती ते गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत आणि जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते कोर्टामध्ये सुरू आहेत. त्याला परवानगी कोर्टाने द्यायची आहेत की जिथे मारहाण झालेली आहे, कुठे घडं जाळपोळ झालेली आहे, कुठे वाहनं जाळलेली आहेत, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे जे असतील त्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये निर्णय का राज्य शासन घेऊ शकतं. ते शेवटी त्याला कोर्ट आहे आणि हे विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निर्णय कोर्ट जो घेईल तो आम्ही मान्य करू. पण इतकं सगळं केल्यानंतर नाही, मला वाटतं की जे गैरसमज आहेत ते दूर झाल्यानंतर मला त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. आहे काय विषय, फक्त आरक्षण मिळालं पाहिजे हाच विषय आहे आणि आरक्षण आम्ही दिलेलं आहे. इतकं करून सुद्धा दोष कमी का होत नाही? मला प्रिडिक्शन असेल ना, तुमचा अभ्यास चांगला आहे. नाही मुद्दा एवढा, माझा अभ्यास कमी आहे, म्हणजे एवढं जास्त नाही आहे माझ्या बाबतीमध्ये, परंतु मला एवढं पाटलाला भेटतो ना मी सांगितलं मी मराठा आरक्षणाचं समर्थन मी केलंच आहे, जाहीर ते केलं आहे, सभागृहात केलेलं आहे, माझे यूट्यूबवर माझे भाषणं आहेत, विधानसभेत मी काय बोललो रेकॉर्डवर आहे, माझा स्टँड कायम आहे आणि त्याच्यामुळे आरक्षण देण्याच्या समर्थनाच्या भूमिकेमध्ये घेतलेली असेल त्याला लपून काही ठेवलेलं नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की लोकांना हे निर्णय शिंदे सरकारने जे घेतलेले आहेत ते लोकांपर्यंत कदाचित पर्क्युलेट झालेलं नाही, खालपर्यंत गेलेलं नाहीत आणि मग ज्यावेळेस चर्चेला आम्ही बसतो, ही चर्चा आम्ही करतो की आम्ही हे असं केलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही सांगतो लोक कन्व्हिन्स होतात की बरोबर आहे तुमचं म्हणणं. मराठा आरक्षणाचा रोषाचे आपण बळी झालात नाही, बऱ्याचदा आपल्या गाड्या अडवणे किंवा निदर्शने आपण पाहिलेले आहेत. त्यामुळेच लोकसभा जी निवडणुकीत आता बाय इलेक्शन होत आहे नांदेडमध्ये, तर आपण भाजपकडून लढण्यास नकार दिला. नाही, मी राज्यसभेवर असताना माझी मुलगी विधानसभेला लढते आणि मी लोकसभेला लढणं हे काय संयुक्तिक मला वाटलं नाही आणि मी राज्यसभेला ऑलरेडी आहे ना, आत्ताच राज्यसभेला आलो आहे. तुमच्या प्रस्तावितात सुरुवातीलाच म्हणाले की या राज्यातल्या नेत्यांनी काय केलेलं आहे, फोटो सुद्धा छापायचे. हो. पण संजय राऊत असं म्हणाले की जे आम्ही केलंय, आम्ही लोकांपर्यंत जातोय, लोक पसंती देत आहेत आणि त्या मुद्द्यावर आता युतीच्या नेत्यांच्या पोटात, विशेषतः फडणवीस आणि शिंदेच्या पोटात कालवा उठलाय. त्यांचं हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. महाराष्ट्रामध्ये मतं मागता आणि महाराष्ट्रातलं एकही नेता लायक नाही का ज्याचा फोटो असावा जाहिरातीमध्ये, एकही नाही काय. तुम्ही राष्ट्रीय नेत्यांचे फोटो छापता इलेक्शन महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकही नेत्याचा फोटो नाही महाविकास आघाडीचा, याला काय उत्तर आहे? देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वज जे आहे, तर देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वज जे आहे गोकुळाची चाकरी करायची संजय राऊत. व्यक्तिगत पातळीवर अशा प्रकारचे स्टेटमेंट उचित नाही आहेत आणि संजय राऊत साहेबांना म्हणजे विनंती एवढीच राहणार आहे की ज्यावेळेस आपण एका पक्षाचे जमेदार प्रवक्ते आहोत त्यावेळेस मला वाटतं की थोडंसं आपण तारतम्य बाळगलं पाहिजे आणि व्यक्तिगत पातळीवर न जाता पक्षाच्यावर बोलू आपण काय बोलायचं. संजय राऊतच नाही तर रोहित पवार यांनी देखील फडणवीसांची तुलना नव्या युगातील जनरल डायराशी केली आहे. असं आहे की निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीने हे सगळं शिमगा सुरू आहे, एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या मला वाटत नाही मतदार ह्याला पसंत करेल असं मला तरी वाटत नाही आहे. ज्या लोकांना अनेकांना वाटतं की अशी आगळपगळ स्टेटमेंट देऊन व्यक्तिगत पातळीवर बोलून टेलिव्हिजनवर काही दाखवण्याचा प्रयत्न जो होतो ते लोक पसंत करतात असं मला तरी वाटत नाही आणि त्यामुळे लोकांना काहीतरी पॉझिटिव्ह पाहिजे, लोकांना काही सकारात्मक पाहिजे, इतरांना शिवाय देऊन आपण मतं मिळू शकतो. ही जी काही स्ट्रॅटेजी आहे ही फार चुकीची आहे. काँग्रेसने 50%ची मर्यादा वाढवण्याची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही देखील हे सांगितलं होतं, तुमची आता तीच भूमिका आहे की 50% आरक्षणाची मर्यादा. माझी भूमिकेचा विषयच नाही आहे. मुद्दा असा आहे की नियमामध्ये इंदिरा साहनी जे जजमेंट आहे, केस लॉ जो आहे त्या केस लॉमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे आरक्षणाची मर्यादा 50%च आहे, 50%च्या वर जाता येत नाही. हा इंदिरा साहनीच्या केस लॉचा बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा मर्यादा वाढवल्याशिवाय काही प्रश्न जोपर्यंत म्हणजे एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेसमध्ये आरक्षण वाढू म्हणजे 50% वर जाऊ शकतं ही भूमिका आहे. त्यामुळे या सगळ्या भूमिकेला अनुसरून कायदेशीर तज्ज्ञांचं मत घेऊनच त्याच्यामध्ये पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. आज 10% दिलंच आहे ना आपण, आज 10% दिलं आहे. महाराष्ट्राचं एकंदरीत आरक्षणात 72% गेलं आहे, म्हणजे वास्तव आहे ते. आधी होतं 52%, 10% EWS झालं, ते 62% आणि हे 10% असं 72% महाराष्ट्राचं आरक्षण झालेलंच आहे. पण कोर्टाने अजूनही कुठली याच्यामध्ये स्थगित दिलेली नाही आणि ते लागू झालेलं आहे. मला वाटतं लास्ट दत्ता यांना विचार लास्ट क्वेश्चन प्रमुख लास्ट क्वेश्चन. सर, महाराष्ट्रामध्ये 288 सीटवर एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये. अनेक अल्पसंख्याक मोर्चाचे लोक राजीनामा देतात तुमच्या पक्षाचे आणि शेवटी तुमचे काही नेते म्हणतात की वोट जिहाद करतात, वोट करत नाहीत मुस्लिम लोक. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही सेक्युलर आहात, त्याच्यावर थोडीशी भूमिका स्पष्ट करावी. भूमिका असं आहे की शेवटी इलेक्शन कशावर आहे, विनिंग पॉसिबिलिटी काय आहे हा त्यातला मूळ गाभा आहे.
प्रत्येक पक्षाला वाटतं की दिलेला उमेदवार निवडून आला पाहिजे. तर पर्टिक्युलर मतदारसंघ हा कुठे एखादा अनुकूल असेल आणि त्या ठिकाणी मागणी असेल तर आम्ही नाकारलेलं, असं कुठे काही मागणी केली नाकारलं असं कुठे आहे काही उदाहरण दाखवा मला. त्यामुळे मागणी असेल त्याचा विचार झाला असेल, त्यामुळे तो काही विषय नाही आहे तसा. चव्हाण साहेब, एक विषय असा आहे की सध्या महाविकास आघाडीला सगळीकडे प्रतिसाद मिळाला, लोकसभेला भेटच केली. तर तुम्हाला कधी खंत वाटते का काँग्रेसची की अशा काळात तुम्ही काँग्रेस मी बोलतोय ना, याचा अर्थ तुम्ही काय समजाय तुम्हाला? एवढं बोलतोय प्रखरपणे जे बोलतोय, अजून काय तुम्हाला काय पाहिजे? नाही तसं काही नाही. आता हल्ली जमाना शॉर्टकट्स आहे ना, छोटे शॉर्ट फॉर्म मध्ये बोलायचं आहे. महायुती पण सगळे झाले त्याच्यामध्ये, सगळेच आमच्या सोबत आहेत. हा बोलिये. हिंदी हिंदी एकदम. मी राज्यसभेत आनंदात आहे, मला 6 वर्ष आहेत असून. चलो हिंदी 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 में देखो. 1-2 मिनट हिंदी में बात कर. आप सब लोगों ने ये देखा है कि 4 तारीख को नामांकन पत्र, महाराष्ट्र की विधानसभा का चुनाव लग गया है, सार्वत्रिक चुनाव लगा हुआ है. 4 तारीख जो थी वो 4 तारीख तक नामांकन पत्र वापस लेने का वक्त खत्म हो गया है और प्रचार सभी पार्टीज़ का महाराष्ट्र में शुरू हुआ है. महायुति की पोजीशन निश्चित तौर पर अच्छी है. कॉन्फिडेंस के साथ महायुति के सभी घटक पक्ष, चाहे वो शिवसेना, हमारे एकनाथ शिंदे साहब चीफ मिनिस्टर जी की शिवसेना हो, अजित पवार जी की जो राष्ट्रवादी कांग्रेस हो, और देवेंद्र फडणवीस जी और मोदी साहब के नेतृत्व में हमारी भाजपा हो, हम तीनों गठबंधन के इस महायुति में महाराष्ट्र में सभी जगह पर आज लड़ रहे हैं. हमारी पोजीशन निश्चित तौर पर बहुत मजबूत है. लोग हमारे समर्थन में है और जितनी भी योजनाएं हमने लोगों के लिए दी थी वो योजनाएं बड़ी कामयाब है. लाडली बहन आज 46,000 करोड़ की योजना है जो शुरू है. दिवाली के एडवांस पैसे साथ में हमने लोगों को दिए हैं. किसानों के लिए 7.5 हॉर्स पावर का मुफ्त बिजली वहाँ पर लोगों को मिल रही है. अनाज, लोग गरीब लोगों को अनाज मुफ्त में मिल रहा है. तो महाराष्ट्र में जितनी भी ज़रूरतमंद लोग हैं उनकी पूरी भलाई के लिए, उनके सब विकसित के लिए, विकास के लिए सरकार कटिबद्ध है. और जो भी योजनाएं हमने शुरू की है उसका अमल पूरी तरीके से महाराष्ट्र में हो रहा है. दूसरी बात ये है, आज एक एडवर्टीजमेंट इशू किया गया है महाविकास आघाड़ी की ओर से, जिसमें तेलंगाना के परफॉर्मेंस में महाराष्ट्र में वोट मांग रहे हैं. अजीब किस्सा है. तेलंगाना का परफॉर्मेंस और वोट महाराष्ट्र के, और महाराष्ट्र के किसी व्यक्ति का, किसी भी नेता का फोटो इस तुम्हारे एडवर्टीजमेंट में नहीं है. तो तेलंगाना की सरकार का परफॉर्मेंस ये महाराष्ट्र में कैसा आएगा? मेन चीज़ तो ये है कि तेलंगाना में. और दूसरी बात है, इलेक्शन कमीशन जब कोई एडवर्टीजमेंट पार्टी देती है उसमें पब्लिशर कौन है, प्रिंटर कौन है, क्या है, ये सब चीज़ें को मेंशन करना पड़ता है. आज की इस इश्तिहार में न तो पब्लिशर का आज इसका नाम, पार्टी का नाम नहीं, प्रकाशक कौन है, कितनी क्या किया गया है, और कोई भी नेता का फोटो महाराष्ट्र के नहीं है. तो क्या ये चुनाव महाराष्ट्र के नेताओं को बाजू में रखकर चुनाव लड़ा जाएगा क्या? ये अहम सवाल इसमें पैदा हो सकता है. तेलंगाना की कई स्कीम्स बंद होने के रास्ते पर है. आपने देखा कृषि कर्ज माफ़ करने के बारे में 33,000 करोड़ से भी ज़्यादा रकम की आवश्यकता है. आज तक सिर्फ जो पैसे दिए हैं वो आधे पैसे मिले हैं और 16 लाख से भी अधिक किसानों को अब तक इसमें पैसा नहीं मिला है. तो हर साल किसानों को, जो टेनेंट फार्मर्स हैं उनके लिए हर साल को 15,000 रुपये, किसान मजदूर है उनको 12,000 और महिलाओं को दर माह 2,500 रुपये देने का ऐलान तेलंगाना कांग्रेस ने दिया था. वो अभी पूरा नहीं कर पा रहे, पैसे नहीं है. और पैसे नहीं होने के कारण जो बिजली निर्माण होती है और बिजली का डिस्ट्रीब्यूशन होता है वो सभी कंपनीज़ का दिवाला उड़ गया है. कंपनीज़ वहाँ पर बिजली भी प्रोवाइड नहीं कर पा रही क्योंकि उनके पास पैसा नहीं है. तो एक नहीं, कई ऐसी चीज़ें हैं जो तेलंगाना सरकार कर नहीं पा रही है. और ऐसी सरकार की मिसाल देकर यहाँ पर इश्तिहार दिया जाता है. जो नॉन परफॉर्मिंग गवर्नमेंट है उसका इश्तिहार देकर महाराष्ट्र में वोट मांग रहे हैं. तो ये बहुत हास्यास्पद है, बहुत ही मजाकिया बात है. और इसके ऊपर महाराष्ट्र के लोग जो है वो इस पकड़ में नहीं आएंगे. वो जानते हैं
कि सरकार जो परफॉर्मिंग सरकार है वो महायुति की सरकार है, इसलिए इस चीज़ का जिक्र मैंने खास तौर पे यहाँ पर किया है। तो ये सभी चीज़ों का इसलिए जिक्र मैं कर रहा हूँ, ये चुनाव परफॉर्मेंस का चुनाव है। लोगों के सामने जब हम जाते हैं तो लोग हमें पूछेंगे आपने क्या किया है, तो 2.5 साल का परफॉर्मेंस ही हमारा परफॉर्मेंस लोगों के सामने है, जिसका अमल इस राज्य में हो रहा है। तो इसीलिए मेरी गुजारिश है कि फेक नैरेटिव के झांसे में लोग ना आए। लोकसभा के चुनाव के वक्त फेक नैरेटिव सेट करके संविधान की बातें कही गई थी, संविधान बदलने वाले हैं, आरक्षण रद्द होने वाला है, ऐसा कोई भी इशू अमल में नहीं आया है। और मोदी साहब ने ये स्पष्ट किया है, भाजपा ने ये स्पष्ट किया है, ये फेक नैरेटिव सेट करके लोगों को बहकाया दिया जा रहा है। हमने कभी संविधान बदलने की बात की ही नहीं थी, हमने कोई आरक्षण रद्द करने की बात की नहीं थी, और ना हम होने देंगे ना हम करेंगे। तो ये जब स्पष्ट होने के बाद में इन चीज़ों का क्या मतलब है कि फेक नैरेटिव के ज़रिए जो चीज़ें मतलब ही नहीं उसको फैलाना, और जो वास्तव है उसका माइंड लोगों को डाइवर्ट करने का प्रयास है। इस नैरेटिव इस बार नहीं चलने वाला, और पूरी बहुमत से हमारी सरकार इस राज्य में आएगी। भाजपा ने ऑलरेडी कंप्लेंट की है और हम इंतजार कर रहे हैं कि वो एक्शन क्या लेंगे इसको। कर्ज लेना कोई गलत बात नहीं, जब तक आप कर्ज भर सकते हो तो लेने में कोई दिक्कत नहीं है। राज्य शासन की फाइनेंशियल प्लानिंग निश्चित तौर पर अच्छी है। राज्य शासन में अभी तक जितना कर्जा लिया है वो कर्जे को वापस करने की क्षमता राज्य शासन में है, और जब तक आप पैसे वापस कर सकते हो कोई दिक्कत नहीं उसमें। खफा तो देखिए, आप उनकी स्टेटमेंट को डिस्टॉर्ट मत कीजिए। उन्होंने कल एक बयान ऐसा दिया था, परसों की बात है, कि भाजपा भी का नेता भी कहीं अगर वो मराठा आरक्षण के समर्थन में काम करता है उसको भी हम मदद करेंगे, ये बयान जरांगे पाटिल ने किया है। तो वो कोई पार्टी से कमिटेड नहीं है, ना तो वो महायुति से कमिटेड है, ना आघाड़ी से कमिटेड। उनका कहना है कि मराठा आरक्षण के समर्थन में जो भी पार्टी काम, भाजपा भी काम करती है तो मदद करेंगे, ये उनका स्टेटमेंट है उनका। देखो सर, अभी ये इशू अभी इस चुनाव का वो इशू नहीं है। ओबीसी के और असाउद्दीन ये कह रहे हैं कि वो हिंदू मुस्लिम का जो इशू है वो चुनाव में लाया जा रहा है। बिल्कुल नहीं, भाजपा की ओर से ऐसी जरूरत ही नहीं पड़ती है। भाजपा की स्थिति स्पष्ट है, सबका साथ सबका विकास, और ये हमें जो साथ समर्थन देगा वो सबको हम स्वागत करते हैं। कौन सा आरोप? देखिए, महाराष्ट्र के ये जो लोगों के दिमाग में, कुछ लोगों के नेताओं के दिमाग में है, एक दूसरे पर लांछन उठाकर एक दूसरे के बारे में व्यक्तिगत तौर पे जो बातें कही जाती है। महाराष्ट्र का वोटर सुज्ञ है, समझदार है, ऐसे एक दूसरे को कीचड़ उछाल के वोट अगर मांगे जाने वाले होंगे तो लोग उसको समर्थन नहीं देंगे। जब कोई अटैक होता है तो लाजमी है कि उसको जवाब देना पड़ता है, पर भाजपा ने कभी भी अपनी ओर से ऐसे व्यक्तिगत तौर पे कभी रिमार्क्स नहीं किए हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।